सांगा आणि तुमचे नातेवाईक कोण आतमध्ये अडकलेत, काय माहिती समोर येते? माझं नाव विश्वास गवारे. खेड तालुक्यामध्ये बहुळ या गावी मी राहतो. ह्या ठिकाणी माझी बहीण सुजाता शिंदे गेले 5-6 वर्षापासून इथं काम करते, हाऊसकीपिंगला आहे. तर गेले 5-6 वर्षापासून काम करत असताना नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने तिचं काम होतं. पण ज्यावेळेस मी माझ्या काही कामानिमित्त भोसरीला चाललो होतो, तर जातेवेळेस ह्याच दिशेने प्रशासनाच्या गाड्या ॲम्ब्युलन्स येताना दिसल्या. म्हणून नक्की काय झालं आहे म्हणून पाहायला मी ज्यावेळेस इकडं आलो, तर तिथं नक्की सगळ्या गाड्या ह्या माझी बहीण ज्या ठिकाणी काम करते त्याच ठिकाणी आतमध्ये येत होत्या. ज्यावेळेस मी गेटवरती चौकशी केली त्यावेळेस मला कळलं की कॅन्टीनची जी बिल्डिंग आहे ती कॅन्टीनची बिल्डिंग ढासळली आहे. म्हणून ज्यावेळेस तिथं कर्मचारी होते त्यांना विचारलं की माझी बहीण सुजाता शिंदे पण इथं काम करते आहे, तर ती नक्की कुठे आहे आत्ता? तर म्हटले की सर तुमची बहीण आणि अजून तिच्याबरोबरचे जे 15 सहकारी आहेत ते सगळे त्याच बिल्डिंगमध्ये आहेत. जेवायचा टाईम झाला होता, त्या टायमाला ते सगळे आतमध्ये जेवण करण्यासाठी बसलेले होते आणि त्याच वेळेस हा प्रसंग घडला. मी वरती आल्यानंतर ज्यावेळेस माझं स्टाफशी त्यांचे जे कोण होते मला आयडिया नाही, मी ओळखत नाही. पण ज्यावेळेस त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हटले मॅडमशी बोलणं झालं आहे, मॅडमचा आवाज पण आला होता आणि त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी पण फोनवरती त्यावेळेस त्यांचं बोलणं झालं होतं. मी बहिणीला फोन केला तर बहिणीच्या पहिले 1-2 रिंग वाजल्या आणि मग नंतर मोबाईल स्विच ऑफ झाला. तर शेवटचा संपर्क कधी झाला, कशा पद्धतीने झाला आहे, सुखरूप आहेत का काही? शेवटचा संपर्क म्हणजे तिच्याशी फोनवरती बोलणं नाही झालं, पण शेवटचा संपर्क साधारणतः 1-1.5-2च्या दरम्यान झाला. रिंग वाजली आणि फोन कट झाला आणि त्याच्यानंतर तिचा फोन आत्तापर्यंत जो आहे तो स्विच ऑफच लागतोय. पण काय म्हणून महिन्यांपूर्वीची इमारत बांधली असल्याची माहिती समोर येते. प्रशासनाने काळजी घेणं गरजेचं होतं का? इमारतीचं परीक्षण करण्यात आलं होतं नव्हतं, अशा प्रकारे इमारत काही महिन्यातच कोसळली? नाही, एवढी तर काही कल्पना नाही आहे सर की इमारतीचं म्हणजे कधी बांधली आहे किंवा काय. पण नक्कीच जर प्रशासनाने पावसाळ्याचे दिवस आहेत ही जर काळजी जर अगोदर 1 महिन्यापूर्वी जो इन्सिडन्स इथं घडला होता, जर त्याच वेळेस जर ती खबरदारी जर घेतली असती तर आजचा हा प्रसंग घडला नसता. आधी पण कचरा खचला होता का खाली? हो, खचला होता 1 महिन्यापूर्वी असाच प्रसंग, पण एवढा भयावह नव्हता तो. पण जर त्याच वेळेस जर प्रशासनाने जर खबरदारी जर घेतली असती तर आज एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. तुमचं नाव सांगा. माझं नाव विश्वास गवारे. काय सांगाल, या कचरा डेपो या ठिकाणी एक बिल्डिंग कोसळलेली, कोणत्या बिल्डिंगमध्ये होतं आणि काय नेमकी घटना घडलेली? आपल्याला माहिती आहे गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण शहरात मुसळधार पाऊस चालू आहे. बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. 3-3, 4-4 मजल्यापर्यंत पाणी साचलेलं आहे. या मुसळधार पावसामुळेच आत्ता जो कचऱ्याचा ढिगारा आहे तो ऑफिस स्टाफची एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवर पडला. त्यामुळं त्या बिल्डिंगचा स्लॅब खाली आलेला आहे. परंतु तिथे AG अँथनी यांचे कर्मचारी तिथं ऑफिस स्टाफचे काम करत होते. सुदैवाने सगळे सुखरूप आहेत. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अग्निशमन बचाव केंद्र, तसंच आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग आणि आता NDRFची टीम आणि पोलीस प्रशासन सर्व एकत्रित मिळून यांना सर्वांना सुखरूप बाहेर काढतील. किती जण त्या ठिकाणी होते, काय माहिती समोर? 16 जण अंदाजे होते, त्यातले 2 जण बाहेर सुद्धा आलेले आहेत आता. बाकी उर्वरित आतमध्येच असेल? हां, त्यांचा आवाज ऐकू येत आहे. ते सगळ्या आपल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. ते लवकरच बाहेर येतील. सर, नेमकी काय घटना आहे? महापालिकेचं कचरा डेपो, त्यामध्ये इमारत अचानक कोसळली, किती जण आतमध्ये आहे, नेमकी घटना काय झाली? मोशीला जो वेस्ट टू एनर्जी प्लांट आहे PCMCचा, तर त्या वेस्ट टू एनर्जी प्लांटची जी प्रशासकीय इमारत आहे ती SLF, जिथे लिगसी वेस्टचा जो SLFचा डोंगर आहे त्याच्या शेजारी ती बिल्डिंग होती. 2-3 दिवसापासून प्रचंड मोठा जे पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे तो जो SLF जो साचलेला होता मोठा साठा, त्याच्यात काही भाग
लँडस्लाईडसारखा तो ह्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळला आणि प्रशासकीय इमारत आता पूर्णपणे पडलेली आहे. त्याच्यामध्ये अंदाजे 20 लोक होते. त्यातले एक 4 लोक बाहेर आलेत भिंत तोडून. अजून एक 15 लोक आतमध्ये आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क पण झालेला आहे. आता इथे NDRF पण पोचलेले आहे आणि महापालिकेचे फायर ब्रिगेड, पोलीस कमिशनर साहेब पण इथे आलेले आहेत. आम्ही सर्व आता रेस्क्यू ऑपरेशन इथे चालू आहे. तुम्ही म्हणताय 15 जण आतमध्ये अडकले, ते सर्व सुरक्षित आहे की कोणाला काही? आता तरी त्यांच्या जेव्हा आमच्या लोकांनी त्यांच्याशी मला वाटतं बाहेरनं हाक वगैरे मारल्यानंतर त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. याचा अर्थ ते सुरक्षित आहे. ध्वस्त झालेल्या पण बिल्डिंगचा पण काही बांधकामामध्ये काही नाही, आता ते सर्व ॲक्च्युली बिल्डिंगचा तर काही प्रॉब्लेम नसेल, कारण तुम्ही जर बघितला आता तो SLFचा डोंगर जर बघितला तर तो पूर्ण अर्धा भाग तुटून या बिल्डिंगवरती कोलॅप्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे बिल्डिंगचं स्ट्रक्चर जरी स्ट्रॉंग असलं तरी ती पूर्ण बिल्डिंग त्या वजनाने खाली गेलेली आहे.